हॅलो नमस्कार. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तर चेहऱ्यावरचे जे केस आहेत ते कशाप्रकारे रिमूव्ह करायचं हेच दाखवणार आहे. असं नाही तर कंपल्सरी चेहऱ्यावरचे जे केस आहेत ते काढलंच पाहिजे असं काहीच नाही. पण इथं माझ्या चेहऱ्यावरती खूपच जास्त इथं हेअर्स दिसत होते आणि ते इथं दिसायला वगैरे चांगलेसुद्धा दिसत नव्हते. काही जणांची इथं ऑइली स्किन असते आणि हार्मोनल इम्बॅलन्समुळे काही महिलांना किंवा मुलींना इथं खूप जास्त इथं चेहऱ्यावरती केस येतात. तसंच इथं अप्पर लिप्सवरती देखील इथं खूप जास्त हेअर्स असतात. त्यामुळे ती कशाप्रकारे रिमूव्ह करायचं हे दाखवलेलं आहे. आता मी इथं सिरोनाचा रेझर घेतलेला आहे. खूपच छान असं रेझर आहे हा. आणि हा जो रेझर आहे तो इथं मी ऑनलाईन मागवलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही एका हाताने धरायचा आहे आणि एका हाताने तुम्ही इथं हेअर रिमूव्ह करायचा आहे. आणि तुम्ही हेअर रिमूव्ह करण्याच्या आधी तुमच्या चेहऱ्यावरती ॲलोवेरा जेल अप्लाय करायचा आहे किंवा तुम्ही मॉइश्चरायझर देखील वापरू शकता. ड्राय अजिबातच करू नका. स्किनला ते इरिटेट वगैरे करता आणि अजिबात इथं 2-4 वेळा असं फिरवू नका. एकाच ह्याच्यामध्ये तुम्ही हेअर्स आहेत ते रिमूव्ह करा. आता तुम्ही पाहू शकता रिमूव्ह म्हणजे हेअर्स आहेत ते इथं दिसत नाहीत, पण इथं रिमूव्ह करतेवेळी किती डार्क आणि एकदम खूप जास्त असं हेअर्स माझे निघलेले आहेत चेहऱ्यावरचे. आणि शेव केल्यामुळं काय होतं, तुमच्या चेहऱ्यावरची जी डेड स्किन आहे ती सुद्धा निघून जाते आणि चेहरा आहे तो इथं खूप छान दिसतो. आणि अपर लिप्सवरती हेअर्स आले ते खूपच असं घाण दिसतात. त्यामुळे मी अशा प्रकारे रिमूव्ह करते आणि मी इथं महिन्यातून एकदा रिमूव्ह करते किंवा मी जेव्हा कधी फंक्शन वगैरे असतं त्याच वेळेला मी हेअर्स आहेत ते रिमूव्ह करते. असं अजिबातच सारखं वगैरे करत नाही. आता तुम्ही हेअर्स रिमूव्ह केल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा तुम्ही इथं ॲलोवेरा जेल लावायचा आहे. त्यानंतर तुम्ही इथं बर्फ देखील अप्लाय केला तर एकदम कूल होतं तुमचा चेहरा येतो आणि ओपन पोर्स झालेले असतात ते सुद्धा इथं म्हणजे क्लोज होतात.